आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत दप्तराच्या ओझ्याला औषध काय, आणि याच्या अनुषंगाने सगळे शिक्षण तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ सगळ्यांशीच आपण चर्चा करतो आहोत की जर खरंच काही मार्ग काढायचा असेल तर काय काय प्रकारे आपल्याला करता येऊ शकतं. त्यासाठी शिक्षकांनी काय बदल केला पाहिजे, शिक्षण व्यवस्थेमध्ये काय बदल केला पाहिजे, पालकांनी मानसिकता कशी बदलली पाहिजे, या सगळ्याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत. आणि लवकरच चर्चेमध्ये अमृता फडणवीस सुद्धा सहभागी होणार आहेत. त्यांनाही सांगायचं कारण त्यांची कन्या दिविजा ही आता सिनियर KG मध्ये आहे. मुंबईत तिने नुकताच प्रवेश घेतलेला आहे. आज मुख्यमंत्र्यांनी सगळीकडे ट्विट केलेलं आहे की मुख्यमंत्री कन्येसोबत पालक म्हणून त्या शाळेमध्ये गेले होते, मुख्यमंत्री म्हणून नव्हे. आणि पालकांच्या सोबत त्या पालक सभेमध्ये मुख्यमंत्री सुद्धा होते. एक सजग पालक असणारे देवेंद्र फडणवीस आपले आता मुख्यमंत्री आहेत आणि ते काय प्रकारे बघतायत एकूण शिक्षण प्रक्रियेकडे हेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अमृता फडणवीस काय प्रकारे विचार करतायत तेही आपण जाणून घेणार आहोतच. शुभदा जोशी आत्ता आपल्यासोबत आहेत. शुभदा जोशी, एक सांगा की मुळामध्ये आनंददायी शिक्षण असं आपण एकीकडे म्हणतो, म्हणजे मला 2-3 आंतरविरोधांकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. पहिला मुद्दा असा की आपण असं म्हणतो आहोत की आनंददायी शिक्षण, प्रत्यक्षात मात्र हे सगळं शिक्षण हे अतिशय ताण देणारं अशा प्रकारचं शिक्षण होत चाललेलं आहे, क्रमांक 1. दुसरा मुद्दा म्हणजे एकीकडे इमारतीची सुद्धा गरज नाही अशा प्रकारची भूमिका मांडली जाते आणि त्याच वेळी इमारत बघून, पंचतारांकित इमारत बघून प्रवेश घ्यायचा, त्यासाठी प्रचंड फीस द्यायची, अशा प्रकारची एक नवी संस्कृती उदयाला आलेली आहे. याच्या 2-3 गोष्टी आहेत. याच्यामध्ये जर तुमचा खेळघरचा प्रयोग मी मागे तुम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा तो ऐकला होता, इव्हन मी बघितलंही आहे, त्याच्यामध्ये काय काय तुम्ही प्रयोग करता. वंचित मुलांपर्यंत शिक्षणाची सगळी प्रक्रिया पोहोचवण्यासाठी खेळघर नावाचा उपक्रम सुरू केला. तो मुळात वंचित घटकांसाठी आहे, हा वेगळा मुद्दा. पण शिक्षणाची प्रक्रिया अधिक आनंददायी करण्याचा, खेळातून शिकवण्याचा हा एक वेगळा प्रयोग आहे. त्या प्रयोगाविषयी सांगा, कारण या प्रकारचे प्रयोगच आपल्याकडे लोकांना माहिती नाहीत, म्हणून ही अडचण होत असते. 16-18 वर्षांपूर्वी ज्यावेळी मी हे काम चालू केलं तर त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की झोपडवस्त्यांमधल्या मुलांना शाळेमध्ये जायला आवडतच नाही. ते शाळेत जायला टाळतात आणि नुसतं शाळेतच नाही तर कुठलीही गोष्ट शिकायची म्हटली तर ते नको म्हणतात, नकार असतो त्यांचा त्याच्याकडे. आता अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यासाठी शिक्षणाचं केंद्र चालू करायचं होतं आणि त्यामुळे त्यांना आवडेल असं वातावरण तिथे असलं पाहिजे, त्यांना मजा यायला पाहिजे, ही आमची पहिली प्रेरिक्विजिट होती. ते जमलं तर पुढे मग क्षमता विकसन, जाणीवांचा विकास वगैरे वगैरे खूप स्वप्न होती. हा प्रयोग आम्ही एका अर्थाने काही करून बघितला आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे. एका छोट्या वस्तीसाठी हा प्रयोग केला, पण आता आम्ही त्या प्रयोगावर आधारित प्रशिक्षणं घेतो आणि महाराष्ट्रभरामध्ये तशा प्रकारची कामं चालू झालेली आहेत. अच्छा, खरं म्हणजे मगाशी जेव्हा आपण या चर्चेपूर्वी जेव्हा तुमची ती CD बघितली की तुम्ही खेळघरच्या अनुषंगाने काय प्रयत्न करतात, मला असं वाटतं की आपल्या सगळ्या श्रोत्यांनी, प्रेक्षकांनी ती पाहायला पाहिजे. कारण खरोखरच काय प्रकारचे प्रयोग निश्चितपणे तुम्ही करत आहात याचा एक साधारणपणे अंदाज त्यामुळे येऊ शकतो. मला वाटतं आपण ती क्लिप बघूया की त्याच्यामुळे अंदाज येईल काय नक्की प्रयोग आहेत. Education has helped students like Raju discover their own strengths and self-confidence and contribute to the development of their own community. अगदी खरं आहे. म्हणजे हा या प्रकारचे की ज्याला खरं म्हणजे औपचारिक शिक्षण व्यवस्थेमध्ये काही जागा नाही अशा प्रकारची मुलं या व्यवस्थेमध्ये आली, हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. सुजाता पाटील, तुम्ही अलिबागमध्ये शिक्षणाचे सगळे प्रयोग करत आहात आणि अलिबाग हे तुलनेनं पुणे, मुंबई याच्या पलीकडचं रिमोट अशा ठिकाणचं हे शहर आहे. अशा ठिकाणी अनेकदा तुमच्या त्या शाळेमध्ये आदिवासी मुलंसुद्धा असतात. या सगळ्या मुलांचं शिक्षण म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणतो आहोत की पुण्या मुंबईमध्ये मुख्य प्रवाहातलं शिक्षण आणि आदिवासी मुलांचं शिक्षण याच्यामध्ये प्रयोग करताना काही फरक पडतो का, किंवा काय पद्धतीने तुम्ही बघता आहात? माझ्याकडे फक्त आदिवासीच मुलं असतात असं नाही. अनेक थरातली मुलं आहेत आणि मला एक गोष्ट अतिशय आनंदाने आणि अभिमानाने सांगावीशी वाटते की माझ्या शाळेमध्ये जवळजवळ निम्म्या भारतातली मुलं शिकतात. म्हणजे त्यात बिहार आहे, झारखंड आहे, उत्तर प्रदेश आहे, अनेक भागातली मुलं येतात जी बहुतेक जेव्हा शाळेत येतात तेव्हा शाळेत गेलेलीही नसतात बऱ्याच वेळा. म्हणजे 6-7 वर्षाच्या मुलाला शाळा ही कन्सेप्टच माहिती नसते बऱ्याच वेळा आणि त्यांची मातृभाषा हिंदी असते. आणि अशा वेळी त्या मुलांना या सगळ्या वातावरणामध्ये रुळवून घेणं आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं हे एक थोडंसं आव्हान असतं खरं तर. पण आमच्या एक असं लक्षात आलं की या 2 भाषांमध्ये जेव्हा आम्ही ब्रिजिंग करतो
म्हणजे वर्गात शिक्षिका सुरुवातीपासूनच त्यांच्यावर कधीही मराठी लादायचा प्रयत्न करत नाहीत किंवा तुमच्या भाषेत बोलू नका असंही म्हणत नाहीत. काही भोजपुरी बोलणारी सुद्धा मुलं येतात आणि एक अशी हे असते की ती पिअर ग्रुपमधून मुलं शिकत जातात. अशा वेळी त्यांच्यावर कुठल्याही परीक्षेचं किंवा औपचारिक शिक्षणाचं फार ओझं टाकून आम्हाला चालत नाही आणि म्हणून मग वेगवेगळे प्रयोग करत राहणं आम्हाला फार खरं तर एका अर्थाने अपरिहार्य असतं की शाळा ही माहिती नाही. म्हणजे 8-9 वर्षाचा मुलगा 3 वर्षापूर्वी माझ्याकडे आला झारखंडहून, त्यांनी शाळा ही काय असते हेही पाहिलेलं नव्हतं आणि मग अशा मुलांना एकीकडे शिकवत असताना दुसरीकडे इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, ICSE आहे, CBSE काय बऱ्याच प्रकारच्या शाळा आहेत. हे जे दोन पद्धतींमधला जो फरक आहे तो मला वाटतं एकूण समाजाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा फार वाईट आहे असं मला खरंच वाटतं. सुजाता आणि मध्यंतरी हे सगळं बरोबर कशामुळे निर्माण होत आहे. हां हां तर पुन्हा सांगते की आपण एक ठराविक जी शिक्षण पद्धती स्वीकारलेली आहे की ज्याच्यात परीक्षा हीच केंद्रीभूत आहे, पुस्तक हेच साध्य आहे, असं जेव्हा होतं तेव्हा मग हा सगळा गोंधळ पुढे जाऊन निस्तरणं फार कठीण होईल समाजाला असं मला नेहमीच वाटत असतं. सुजाता मध्यंतरी एका बरोबर तुमचा मुद्दा पोहोचला. सुजाता तुमचा मुद्दा पोहोचला. सुजाता तुमचा मुद्दा पोहोचला. मला एक सांगा की मध्यंतरी एका शिक्षकांनी खूप एक असं वाक्य वापरलं होतं. ते असं म्हणाले की जागरूक पालकांपेक्षा उलटपक्षी अडाणी पालक आम्हाला परवडले, कारण ते किमान आम्हाला ज्या पद्धतीने शिकवायचे त्या प्रकारे शिकवू देतात, पण अतिरेकी जागरूक किंवा स्वतःला सुशिक्षित मानणारे पालक मात्र उलटपक्षी ही सगळी शिक्षण प्रक्रिया अधिक भ्रष्ट करतात आणि त्यामुळे पाल्याला फुलवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी उलटपक्षी त्या पाल्याची मालकीच माझ्याकडे आहे अशा प्रकारे वर्तन करत असतात. तुमचं काय म्हणणं आहे? हे एका दृष्टीने मला पटतं, पण दुसरीकडे हेही बघितलं पाहिजे की आम्ही पालकांना उलट जागरूक करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कुठल्याही शाळेचं ध्येय फक्त मूल घडवणं हे असू नये असं मला नेहमी वाटतं. त्याच्यामागे पालकांचं प्रबोधन, त्यांचं सेन्सिटायझेशन ही सुद्धा गोष्ट फार महत्वाची असते. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या मुलांचे पालक शिकलेले नाहीयेत किंवा आर्थिकदृष्ट्या ते फारसे सबळ नाहीयेत, म्हणून त्यांना शिक्षणातल्या काही गोष्टी कळूच नाहीयेत असं मला खरंच वाटत नाही. उलट योग्य पद्धतींनी त्यांनी सजग व्हावं ही गोष्ट मला अतिशय महत्वाची वाटते. तुम्ही म्हणता तो एक मुद्दा बरोबर आहे की काही वेळा शहरांमधून मी अनेक वेळा अनुभवते की शाळेच्या एकूण सगळ्या कारभारामध्ये किंवा शाळेचे जे काही उपक्रम असतात त्याच्यात शिक्षकांचा पालकांचा अतिरेकी हस्तक्षेप हे शाळांसाठी कधी कधी डोकेदुखी ठरत असते. पण दुसरीकडे असंही बघायला मिळतं, म्हणजे आता माझ्या शेजारी श्रुतीताई बसल्या आहेत की अक्षरनंदन सारख्या शाळा की ज्या पालकांचा खूप चांगला सहभाग घेत असतात. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये दप्तराचं ओझं करण्याच्या प्रक्रियेमध्ये पालकांची भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची आहे हे मला मुद्दाम सांगावंसं. हाच मुद्दा घेऊन मी शुभदा जोशींकडे जाणार आहे. शुभदा, मला एक सांगा की आता सजग पालकांचा किंवा काय हा विषय ज्याप्रमाणे सुरू आहे, मुळामध्ये जागरूक पालक असं आपण म्हणतो, तेव्हा खरंच ते जागरूक असतात का? कारण जेव्हा ते स्पर्धेमध्ये मुलांना तयार व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न पालक करत असतात आणि स्वतःला आपण जागरूक आहोत, म्हणजे समजा मुलाची जर 10वी असेल तर आमच्या घरात 10वी आहे असं म्हणून वर्षभर सगळे उपक्रम बंद केले जातात, असं जे काही सगळं सुरू असतं, तर या पालकांचं नक्की सेन्सिटायझेशनचा मगाशी उल्लेख केला सुजाता पाटलांनी, त्यांना काय शिकवायला पाहिजे? पालकत्व, तुम्ही पालक नीतीच्या संपादक आहात, पालक नीती आता आगामी काळातली काय असायला पाहिजे? मला तर वाटतं की जसं मुलांच्या शिक्षणाची गरज आहे ना, तशीच पालकांच्या शिक्षणासाठी सुद्धा फार महत्त्वाची गरज आहे. आणि पालकांसाठी म्हणूनच आम्ही गेल्या 28 वर्ष जवळजवळ पालकनीती नावाचं मासिक चालवतो. पालकांना पहिली गोष्ट सांगितली पाहिजे की मुलांना शिक्षा करू नका, त्यांचे अपमान करू नका, स्पर्धेमध्ये बसवू नका, एकमेकात तुलना करू नका. ह्या सगळ्या गोष्टी एवढं जरी पालकांनी केलं ना, त्यांना मोकळीक द्या, ते काय म्हणतायत त्यांच्या भावविश्वाचा विचार करा. एवढं जरी पालकांनी केलं ना, तरी मला असं वाटतं की 2 पावलं नक्की पुढे जाईल पालक आणि मूल यांच्या दोघांच्याही विकासाच्या संदर्भात. श्रुती आपल्यासोबत आहे, श्रुती काळे अक्षरनंदनच्या. मला एक अक्षरनंदनचा उल्लेख कायमच होत असतो, विशेषतः अनेक पालकांना असं वाटतं की अक्षरनंदन ही अतिशय आदर्श शाळा आहे, हे एकीकडे, पण दुसरीकडे त्याच पुण्यामध्ये मात्र पंचतारांकित शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी मोठीच्या मोठी रांग लागलेली असते. त्यासाठी हजारो लाखो रुपये द्यायला लोक तयार असतात. या पालकांना बदलण्यासाठी ज्याचा उल्लेख मगाशी सुजाता पाटलांनी केला की केवळ मूल घडवणं, मुलाला शिकवणं एवढंच आपलं काम नाही, पालकांनाही सजग केलं पाहिजे. अक्षरनंदन या
यासाठी काही प्रयोग करतं का, काही प्रयत्न करतं का? अक्षरनंदनमध्ये ज्या पालक सभा घेतल्या जातात किंवा दर शनिवारी ज्या पालकांना शिक्षकांशी बोलता येतं, त्यातनं आम्ही पालकांना सांगतो की तुमचं मूल शाळेमध्ये काय काय करतंय आणि किती विविध प्रकारे आम्ही मुलाला बघत असतो, विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये बघत असतो. मूल खेळताना बघत असतो, बोलताना बघत असतो, त्याचे विचार मांडताना बघत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं मूल फुलतं आहे, तर त्याचा आनंद घ्या. या सगळ्या वातावरणाला पूरक ठराल अशा पद्धतीने मुलाकडनं तुम्ही अपेक्षा करा. केवळ लेखन करत नाही, वाचन करत नाही, वेळेवर सगळ्या गोष्टी करत नाही, यापेक्षा वेगळ्या तऱ्हेने मुलाला कसं हाताळू शकू आपण, यासाठी वारंवार पालकांशी बोलावं लागतं.